पाय पडतंय. वाटतं मी रस्ता चुकलोय. तेव्हा काळजी. हर हर महादेव. इकडे जाऊचा आपल्या तिकडे पूर्ण जंगल असून पूर्ण वाट लागली होती. जंगल होता पूर्ण. हार्टबीट मागून झालेला असते. वाढले होते माझे. देवा काळजी आणि रस्तो भेटलो. नमस्कार मंडळी, मी रोहन कोकणी असायच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी सध्या रेडी गावात आहे आणि माझ्या पाठीमागे माऊली मंदिर आहे. आणि आता आपण जाणार आहोत रेडी फोर्ट, जो यशवंतगड किल्ला म्हणतात, तिकडे जाणार आहेत. 20 मिनिटाचं अंतर आहे, पायी चालत जाणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सध्या या व्हिडिओमध्ये आपण ना किल्ल्याची पूर्ण स्थिती बघूया चालत चालत. चला माझ्यासोबत प्रवास करा आणि तुम्हाला आता अनएक्सप्लोर्ड कोकणमधला यशवंतगड किल्ला दाखवतो. मंडळी चालत चाललोय माऊली मंदिरकडे. ते 1-2 तासाने टँकर येतो पाण्याचा आणि सगळं ओला करून टाकतात. म्हणजे गणपतीला 2 हात सोन आहे असं म्हणायचं. काय 2 हात सोड. 2 हात सोन. हा काका, तुमचं नाव कसा? या नाव घाल. राहुल महाराज. राहुल महाराज. नाव का तुमचा? विनायक. विनायक. ऐसे तुम्ही? चला पाय पडतंय. देव बरोबर. चला भेटूया परत. परत गणपतीन जेव्हा बोलवतो आपल्या परत. काका भेटले, मस्त वाटला. जाऊया आता. तर मंडळी, हे आहे माऊली मंदिर आणि इकडे जाणारा आपला आरवंद्यात सावंतवाडी जाणारा हा रस्ता आहे. तर ह्या रस्त्याने आपण जाऊया सरळ. मंडळी, सावंतवाडी रस्त्यावरून म्हणजे पाठीमागे दिसते ना माऊली मंदिर, तिकडून जस्ट सरळ सावंतवाडी रस्त्यावरून चालत आलो आहे. आता आपल्या पुढे एक टर्न भेटणार आहे. त्या टर्नला भेटूया आपण. दाखवतो तुम्हाला कुठे आहे तो. माऊली मंदिरकडे जाताना एक सुंदर मंदिर भेटतं. सप्तेश्वर स्वयंभू महादेव मंदिर. सुंदर मंदिर आहे महादेवाचं. आणि या साईडला आलात तर हॉटेल परिजात. परत हैसून ना. तर मंडळी बघा, तो माऊली मंदिरकडे आता सावंतवाडी आणि हैसून लांब असा. पण आता आपण हैसून जाऊया गावासून थोडंसं. तर मंडळी, तो बाजूचा रस्ता होता ना, तो खूप लांब होतो आणि पूर्ण फिरायला जाऊचा पट्टाला. आता मी ते काकांका विचारले ना, तर हैसून माका चलत जाऊचा पट्टाला. हैसून चारी बाजून बघा नारळाची झाडं दिसतात. चला आता आपण पायी चालत चालत चाललोय यशवंतगडकडे. आणि कोकणातून असा नजारा फिरताना खूप मजा येतात. तर बघा, बघूया आता पुढे जाऊया यशवंतगड किल्ला बघूया. तर मंडळी बघा, पूर्ण गावासून गावच्या रोडसून मी चाललेला आहे यशवंतगडकडे. तर बघूया, मला खरंच माहीत नाही रस्तो खेळ पोचता तो. मी ते काकांना विचारलं आणि असं कोण पण नाही. मॅपच्या सहारे मी जाते आता यशवंतगडकडे. इथून उतारतोय आणि जातोय क्रॉस करत. वाटतं मी रस्तो चुकलोय, पण बघूया. देवा काळजी. हर हर महादेव. जय श्रीराम. काहीच माहीत नाही माका त्या काकाने सांगला असं जाऊचा म्हणान मिळले, नाही तर मी त्या रोडने आले असते. पण बघूया रस्ता तर खय जाता आणि खय पोचता आपल्याकडे. त्याचं पाणी या साईडने जाऊन आपण तिकडे जाऊया. चला आपलं मॅप बघा. मॅप आपलं परत फिरलो तिकडे जाऊचा आपल्या तिकडे. त्याकडे चढतोय आणि परत तिकडे साईडला जाते, क्रॉस करते. चला मंडळी, हैसून पायवाट दिसता एक. पूर्ण जंगल असून पूर्ण वाट लागली होती. जंगल होता पूर्ण. हार्टबीट वाढले होते माझे. आता इथे पायवाट दिसली मागा. सो आता बघूया. आता मेन रोड भेटलो एकदा ना, टेन्शन गेला. पूर्ण घामाघूम झालेला असे आणि पूर्ण चारी बाजूंना माड असत आणि जंगल आणि त्याच ओपन ग्राउंड. आपण कोणाची घरा नाही असत.
बघूया आता माका भेटता की नाही मेन रोड बघा विसरूनच जातोय हा येऊचा होता पूर्ण रोडने देवा काळजी आणि रस्तो भेटलो पूर्ण जंगलातून येतं या साईडला बघा चारी बाजून जंगल आहे आणि माडाची झाडं असत ही काजीची झाडं आहेत आंबे बी आहेत कलमा आहेत आता बघतोय मेन रोड आणि मग थैसून आपण यशवंतगडकडे जाऊया आता इसर बघा हे सगळे पाय वाटतात पूर्ण आवाज तर येता बैलांचा आवाज येता बघूया आता पुढे दे बघा पूर्ण पाऊस नाही आणि सगळं सुकान गेलेला आणि जंगल म्हणजे जंगल नाही हा कलमा आहोत पण घरा नाही कोणाची आणि मी फर्स्ट टाईम इलं सर काही नाही एक मस्त अनुभव होतो आणि एक चांगला एक्सपिरियन्स भेटला आपल्या काका किल्ल्याकडे तर जाऊ खरी रस्तो होय जाऊ यशवंत ऐसून जाऊ चला थँक्यू होय मंडळी फायनली आपल्या एक रस्तो भेटलेला जंगलातून कलमासून येलोय पूर्ण रस्ता हरवलं होता आता फायनली बघा आपल्या रस्तो भेटलेला हे रस्तो बघा तो पूर्ण डिस्टन्स मी कव्हर केलं आहे कलमा होती आणि जंगलच टाईप होता तो इसून इलं आहे तो आपलं त्या आपण जर सरळ रस्ता इलो असतो ना तर त्या रोडाने इलो असतो आता बघा आता इसून आपण यशवंतगड किल्ल्यावर जाऊया तोरा लागलेले आहेत बघा थ्रिलिंग एक्सपिरियन्स होतो विचार नाही करू होते की यशवंतगडकडे माझा प्रवास चालत असं होतो पण काय नाही खूप भारी वाटलं मस्त वाटलं कोकणातल्या रानवाटातून योग खूप भारी वाटला एकदा वाट माझी फाटली होती पण आता काय नाही जाऊया आता चारी बाजूने बघा माडाची झाडा पैसरच बंगले आहेत आणि हो रस्तो आता यशवंतगड किल्ल्यावर टाईम झालेलो हा बरोबर 5 आणि लवकरात लवकर जाते कारण एकदा सनसेट झालो तर वाट लागतली आणि सनसेट तर वाटत लागतली पर आपल्याला सनसेट पण बघूचा आणि बीचवर थोडा भिजाचा पण वाव सुंदर ओपन मैदान हा बघा झूम करते मंडळी बघा ओपन ग्राउंड हा सगळी नारळाची झाडं आणि याचं पीच पण केलेला कदाचित याचे खेळत पण असतील आणि मॅचीसाठी मस्त ग्राउंड आहे एक नंबर पाय वाटेच ना आपलो ना बरोच 10 मिनटात तरी वाचली आपली 4 मिनटात आपलो यशवंतगड किल्ला आणि समुद्र किल्ला येतलो चला मंडळी फायनली आपण आपल्या डेस्टिनेशन पॉईंटवर पोहोचलेलो असो यशवंतगड असतो का किल्ला थांबा येते येतं परत येतं चला बघूया आणि एक्सप्लोर करू यशवंतगड किल्ला सर बघा पूर्ण चिरे ठेवलेले असत आणि गडाचं काम चालू आहे चला फायनली खूप इकडे योग काबाड कष्ट लागलेले आहेत आणि एंट्री करतोय यशवंतगडमध्ये म्हणजे हे बघा सूचना लावलेल्या असत ते हे फॉलो करा ही सूचना ठिकठिकाणी सूचना लावलेली असत ती नक्की फॉलो करा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा सुंदर फ्रेम लावलेली आहे पाया पडून घेऊया मस्त काय बघा चारी बाजूनी कंपाऊंड लावलेला चारी बाजूनी आणि टुरिस्ट पण इलेले असत तर मंडळी तिकून चालत गेले मी चालत वर आलो आहे इथपर्यंत आता वरचा किल्ला बघूया खूप जुना किल्ला आहे आणि खूप ना मंडळी आता गडाच्या आत प्रवेश करूया आणि तुमका पण दाखवते वर कसो यशवंतगड किल्ला बांधण्यात दिलेला राहतो या साईडला बघा प्रवेशद्वार तिकडे पण होता
आणि इकडे पण एक दरवाजा. चला वर जाऊन बघूया आणि वरून व्ह्यू बघूया मस्तपैकी. तर या साईडला येलात ना तर तुमका रूम बघू भेटतात. हे बघा खूप जुन्या काळातले रूम, खूप जुन्या काळातले रूम असतात. तर खूप जुन्या काळातले रूम असतात. इकडे पण रूम आहेत. परत या साईडला पण रूम असतात केलेले. इकडे पण रूम आहेत. आता आतमध्ये जाऊया. अजून खूप थकवा लागला, एकदम वर झाला असं एकदम चढावा. आता आपण एवढं थकलो, पण विचार करा त्या काळात मावळ्यांनी हे मोठे यशवंतगड, सिंधुदुर्ग किल्ला कसे बांधले असतले ते बघा. चारी बाजूनी भिंतच भिंत. चला अजून वर जातो. अजून हा किल्ला खूप मोठा आहे, खूप मोठा किल्ला आहे. आपल्या खूप छोटा वाटता किल्ला. आणि हे बघा डागडुजीचं काम चालूला, किल्ल्याचा कन्स्ट्रक्शन चालूला. मंडळी आता इकडे आलोय. इकडे पण खूप जुनी इमारत कशी हा किल्ल्याचीच बघा. ऐसे रूम आहोत किल्ल्याचे. आणि नवीन कन्स्ट्रक्शन बघा बांधलेला, तुटला होता नवीन कन्स्ट्रक्शन बांधण्यात दिलेला बघा. आदमे जाऊया. इकडे पण नवीन कन्स्ट्रक्शन झालेला भिंत. आणि ही पण जुन्या भिंती आहेत, त्या काळातली, एकदम त्या काळातली ही भिंती आहेत. आपल्या छत्रपती शिवाजी महाराज होते त्या काळातले हे भिंती आहेत. परत जाऊया आतमध्ये. हा असं रूम, बंद रूम हा. आणि वरचे पूर्ण छप्पर पडलेला. चला तसंच मंडळी इकडून आपण जाऊया या साईडला. हा या साईडला बघा प्रशस्त मोठं हॉल हा. म्हणजे त्या काळात इकडे कदाचित सभा किंवा त्यांचं नियोजनचं प्रोग्राम इकडे आयोजित केलं असावे. या साईडला पण रूम आहेत, पूर्ण या साईडला रूम आहे बघा असे. आता आपण जाऊया किल्ल्याच्या त्या साईडला, पूर्ण किल्ला एक्सप्लोर करू. या साईडला पण रूम आहेत. विचार करा मंडळी, त्या काळाचा विचार करा तुम्ही. त्या काळात काय किल्ला असतो, किती खतरनाक आणि किती आलिशान किल्ला असतो. विचार करा. सध्याची हे बघा हा जुना वडा. चला पूर्ण एक्सप्लोर करू चारी बाजूने. टाईम झालेला 5:17 आणि सनसेट होऊचा. त्या साईडला पण भिंतीच असत, पूर्ण रिकन्स्ट्रक्ट केलेला ते बाजूने. आणि आता ही झाडा बी आहेत ना, ही तोडतले आणि इकडे पण रिकन्स्ट्रक्ट होत आला थोडा. म्हणजे रिकन्स्ट्रक्ट म्हणजे डागडुजी करते ते. या साईडला बघा किल्लो. तसाच इकडे किल्ल्याचा एंड हा, ही एंड बाजू आणि त्याच्यात जस्ट खाली दाखवते खाली काय आहे तो. लवकर जाते पटापट. बघा समुद्र. या साईडला पण मोठंसं हॉल हा आणि त्या साईडला पण हॉल हा. म्हणजे दोन मोठे हॉल असत या गडकिल्ल्यात. आणि इकडे बघा बसण्यासाठी केलेला. तिकडे पण किल्ल्याची मंडळी हालत बघा सध्या. त्या झाडाने पूर्ण वाढ लावलेली आहे. ही झाडं जर त्यात का तोडली असती ना तर काय नसतं. पण काय नाही, डागडुजीचं काम चालू असा किल्ल्याचा. तसंच मंडळी पूर्ण एक्सप्लोर केला आपण.
तिकडे कंपाऊंड आहे किल्ल्याची पूर्ण खूप मोठं आणि काही काही इमारती आणि काही वस्तू आहेत ते कोसळण्यात दिलेल्या असतात म्हणजे खूप वर्ष आली म्हणजे कोसळलेले असतात. आता बघूया या बघा ह्या वरून गेला तर मग व्ह्यू होतलो खालचो. आता मी जातोय खाली एकदम. तर मंडळी असा आहे यशवंतगडचा इतिहास. फोटो अपलोड केलेला आहे आणि जर हवं असले जर पॉज करून वाचून घ्या. खूप मोठा यशवंतगड किल्ला आहे आतमध्ये, नक्की जावा तिकडे. तर मंडळी आज आपण एक्सप्लोअर केलो यशवंतगड आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तसंच पार्ट 2 म्हणजे आता खाली एक समुद्र यशवंतगडचा म्हणजे यशवंतगडच्या खाली समुद्र संपूर्ण हिडन बीच आहे. चला तिकडे जाऊया आणि तिकडे पण एक्सप्लोअर करू. तर हो जो व्हिडिओ आहे ना बीचचा तो नेक्स्ट पार्टला येतो, तोपर्यंत व्हिडिओ इकडेच संपवते. मंडळी ही आहे गडाची एंट्री आणि इकडे पायऱ्या आहेत बघा. गडाची एंट्री म्हणून पायऱ्या आहेत वर जायला. वरून व्ह्यू दाखवतो तुम्हाला आणि तुम्हाला जो व्ह्यू दिसणार आहे ना समोरून तो आहे यशवंतगडचा खाली सुंदरसा समुद्र. त्या समुद्रावर जाऊया आपण आता आणि एक्सप्लोअर करू. बघा खाली समुद्र जातोय. तोपर्यंत व्हिडिओ इकडे संपवतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ, तो म्हणजे आपल्या समुद्र पार्ट 2 मध्ये. ऑनलाईन ना काय ऑनलाईन चालता नाही चालणार काय 20 रुपये आहात कॅश आहात. म्हणजे पाणी पिते आता. काका नाव का म्हणता? अमित सावंत. अमित सावंत. असते काय आहे ना जमीन मालक 15,000 जमीन आहे किल्ल्यात. तू आता किल्लो तुम्ही जमीन मात्र 15,000 सगळं हेसले आहेत. कोण म्हणणार आपलं सावंत.